आपल्या देशातील अतिशय दुःखद आणि संतापजनक घटना 22 एप्रिल 2025 रोजी पेहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला. त्याच्यामध्ये 25 भारतीय नागरिक तसेच एक नेपाळी नागरिक अशी यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. जे काश्मीरमध्ये गेले होते आपल्या काश्मीरची सुंदरता बघायला, पण त्यांना त्यांची हत्या करण्यात आली या दहशतवाद्यांकडून. या दहशतवाद्यांना कुठला धर्म नसतो. दहशतवाद हाच एक त्यांचा धर्म आहे. त्यांना आपल्या देशाची शांती सहन नाही होत बघितलेली. त्यांना फक्त अशांती निर्माण करायची आपल्या देशात. त्यांना स्वतःलाही काही करता येत नाही. देशामध्ये आपला कसे तुकडे होतील हेच पाहण्यासाठी ते असतात. देशात त्यांना नेहमीच बघत आलो आहे. 2008मध्ये असू दे, नंतर कुठले पण असू दे, कंटिन्यू ते दहशतवादी हल्ले करत आहे. पेहलगाममध्ये पण झालेला हल्ला हा अतिशय निरपराध जे नागरिक होते त्यांची हत्या करण्यात आली. काय लेणं देणं आहे. आपल्या घरातल्यांसोबत फॅमिलीसोबत ते गेले होते तिथे फिरायला. त्यांना त्यांचा जात धर्म हे जाणून बुजून हे केलेलं जाते. त्यांचं देशाचे तुकडे कसे करतील हे त्यांचा उद्देश आहे. सरकारकडनं हेच मागणी असेल, लवकरात लवकर तुम्ही ॲक्शन घ्या त्यांच्यावर. आम्ही सगळ्यांचं तर हेच आहे मागणी की लवकरात ॲक्शन घ्या. सर्जिकल स्ट्राईक अशी घ्या की ते लोक परत आपल्या देशाकडे बघितलं नाही पाहिजे. अशी स्ट्राईक घ्या की संपवून टाका त्यांना पूर्णपणे. दहशतवादी हल्लेच बंद झाले पाहिजे. काहीच बघू नका. आमच्या पक्षाकडनं ही सर्व नागरिकांकडनं एकच इच्छा आहे की आपण लवकरात ॲक्शन घ्या आणि त्या पूर्णपणे दहशतवाद संपवून टाका. खूप झालं आहे. आता आम्हाला जगू द्या शांततेत. देशातली शांतता भंग नका करू.